सावंतवाडी नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी बसलेलं एक सुंदर निसर्गरम्य शहर। सावंतवाडीतील प्रमुख आकर्षण म्हणजे आपला मोती तलाव। प्रत्येक माणसाला भुरळ पडावी असा हा नयनरम्य मोती तलाव। सकाळच्या निवांत वेळी मोती तलावाच्या स्वच्छ परिसरात नागरिक या शांत वातावरणाचा आस्वाद घेत असतात। सावंतवाडी ही आजूबाजूच्या गावांसाठी एक प्रमुख बाजारपेठ आहे। तसेच आपली सुंदरवाडी पर्यटनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। त्यामुळे येथे लोकांचा सतत राबता असतो। आता लोक आली म्हणजे कचराही आलाच। लोक खाण्याच्या वस्तूंचे कागद, शीतपेयांच्या बाटल्या ह्या कळत नकळतपणे रस्त्यांवर टाकतात व निघून जातात। अशा तऱ्हेने आपण या सुंदर वाडीला विद्रूप करण्यास मदत करतो। असाच जर कचरा होत राहिला तर रोगांचे प्रमाण वाढेल, पर्यावरणाला आणि आपल्या आरोग्याला धोका निर्माण होईल। सावंतवाडी नगरपालिका आपल्या परीने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते। पण या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाने हे शहर पण आपलं घरच आहे असा विचार करून आपलं शहर स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्यच नाही तर जबाबदारी सुद्धा आहे। तसेच अनेक शाळा, विविध संस्थांतर्फे जनजागृतीचे सामाजिक उपक्रमही राबवले जातात। अशा उपक्रमातून युवा पिढीला नव्हे तर समाजाला पण एक प्रकारची प्रेरणा मिळेल आणि आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यास हातभार लागेल। लोकांच्या भाषेत म्हणायचं झालं तर हा एक वेडा माणूस। या माणसाला लोक वेडा म्हणतात। सावंतवाडी येथील सरकारी गोदाम हे त्याचं राहण्याचं ठिकाण। आताही त्याची सवय म्हणा किंवा त्याचं वेडेपणा, पण आपल्या आजूबाजूचा परिसर नेहमी हा माणूस स्वच्छ ठेवत असतो। लोकांनी टाकलेला कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचं काम हा करतो। या माणसाला जगाशी काहीच देणं घेणं नाही। तो आपल्या कामात नेहमी मग्न असतो। आता आपल्यालाच विचार करण्याची गरज आहे। प्रत्येक माणसाने जर आपण खाल्लेल्या पदार्थांचे कागद, शीतपेयांच्या बाटल्या आणि इतर प्रकारचा कचरा हा रस्त्यावर फेकून न देता नगरपालिकेने ठेवलेल्या कचरा कुंडीत टाकल्यास इतर कचरा होणार नाही व शहर सुद्धा स्वच्छ आणि सुंदर राहील। गरज आहे ती फक्त स्वच्छतेचं महत्त्व समजण्याची। आपण एक सुजाण सुशिक्षित नागरिक कचरा करण्याचं काम करतोय तर हा कचरा साफ करण्याचा। मग आता तुम्हीच ठरवा की वेडं कोण। विविध जनजागृतीचे उपक्रम
किंवा माहितीपट यांचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा त्या उपक्रमाचे उद्देश आचरणात येतील। मग आपण सर्वजण अभिमानाने म्हणू, माझी वाडी, सुंदरवाडी, सावंतवाडी। धन्यवाद।